हाय फ्रेंड्स, मी आजची रेसिपी बनवत आहे ही जे आम्ही मोठं वांगं घेतो भरीत करायला, त्या वांग्याची मी आज भाजी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी घेतलेलं इथं एक मोठं वांगं आणि त्याच्यामध्ये मी ते कट करून त्याच्यामध्ये मीठ घालून मी ठेवलेलं आहे। आता मी इथं वाटण्यासाठी मसाला घेतलेला आहे, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि हे तीळ हे थोडेसे भाजून घेतलेले आहे। आता हे मी कच्चंच वाटून घेऊया। त्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घालतो थोडी हळद, वाटून घेते। आता फोडणीसाठी मी इथं भांड्यात ठेवून घेतलेलं आहे, गॅस चालू करून घेतो। इथं भांडं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये घालून घेतो थोडं तेल, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे मोहरी। तर मोहरी जिरं भाजलेलं आहे, याच्यामध्ये घालून घेतो कांदा, भाजून घेऊया। इथं घालून घेतो मी थोडं कढीपत्ता, हे या कलरमध्ये भाजलेला आहे कांदा आणि घालून घेतो याच्यामध्ये 2 टमाटे, आता इथं घालतो मी चवीप्रमाणे मीठ, टमॅटो सॉस येईपर्यंत मला फ्राय करून घेऊया। तर टमॅटो फ्राय झालेला आहे, मी इथं घालून घेतोय वाटलेला मसाला, आता या मसाल्याला आम्ही फ्राय व्हायला देऊया। गॅस एकदम स्लो ठेवून टाकून घेऊया। हे वाटण आपलं फ्राय झालेलं आहे, याच्यामध्ये मी घालून घेते वांगे, त्याला मिक्स करून घेऊया। इथं आता वांगे घालून मिक्स करून घेतलेलं आहे। इथं घालतो मी हे भिजत ठेवलेले चिंचेचं पाणी, आता याला 1-5 मिनिटांनी ढाकून शिजून घेऊया। पाणी काय घालायची गरज नाही यामध्ये, ते आपण शिजून येतात वांगे। आजची ही वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।